नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। तर आता मी चाललेले आहे कार्यक्रमासाठी। तर हळदी कुंकाचा कार्यक्रम आहे, सो तिकडे चाललेले आहे आणि तुम्ही पण कंटिन्यू करा व्हिडिओ। आणि आपण कुठे चाललोय तर म्हणजे आज आमच्या चुलत सासूबाई यांच्या इकडे हळदी कुंकाचं आमंत्रण आहे, तर तिकडे चाललेले आहे मी। आणि आवरलेलं आहे, साडी वगैरे घातलेली, सिंपलसं, जास्त काही नाही। तर चला आपण जाऊया। तर स्वयंपाक वगैरे केलेला आहे, कारण बाय चान्स लेट झालं तर उशीर नको व्हायला, म्हणून भाजी वगैरे केलेली आहे। आणि आनंदी रेडी होऊन खाली गेलेले आहे, तर मीच राहिलेले आहे। तर हा दिवा बल्ब ठेवते किचनमधला, अंधार नको वाटायला म्हणून। तर आता चला। सो चप्पल राहिली माझी आणि मी बिना चप्पलचं चालले, असं माझं असतं गडबडीत काम। आणि रांगोळीवरती अंदाज आलाच असेल तुम्हाला, मी आलेले आहे आणि पिल्लूचं बोरनाव पण आहे। आणि आता आपण व्हिडिओ कंटिन्यू करा, तुम्ही पहा, मस्त असं केलेलं आहे। तर चला। Sometimes like all you want to do is run. Hear me out, hear me out. If all the things you never show, there are the things I want to know. Secrets आणि एवढं ते दमलं ना, आणि मांडीव घेतलं, असं झोपी गेलं छोटू। आणि सगळे मुलं इतके छान डान्स करत होते, ते तुम्हाला पुढे बघायलाच भेटन। एवढं छान की पण मला म्युझिक टाकता येत नाही आहे, कारण कॉपीराईट क्लेम येतो। कॉपीराईट क्लेम आल्यानंतर ना चॅनलवरती परिणाम होतो। तर तुम्ही असं म्हणत असताना बाकीच्या चॅनलचे सॉन्ग असतात, तर ते प्रत्येक सॉन्ग जे असतं ते आपण डॉलरवरती घेतलेलं असतं, जे ते ज्या त्या लोकांनी, असं मला हे करायचं नाही आहे। त्यामुळे मी म्युझिक बरोबर ॲड करते किंवा व्हॉइस ओव्हर देते, जेणेकरून चॅनलवरती काहीही परिणाम नाही होणार। पण खरंच खूप छान डान्स करत होते आणि मला पण खरंच खूप छान असं वाटत होतं की म्युझिक जे ते सॉन्ग आहे ना त्याच्यावरती टाकल्यानंतर ना अगदी ते म्हणजे डान्सचा लूक जे असतो ते किंवा सगळं गेटअप वगैरे सॉन्ग असल्यानंतर ना ती मज्जा वेगळीच असते। पण आय एम सो सॉरी, कारण मला नाही हे करता येणार। तर आपण म्युझिक बरोबरतीच जाऊया। आता मी आलेले आहे हळदी कुंकावरून आणि बोरनाव श्रीशाच्या, आणि आता चेंज करायचं, जेवण वगैरे करायचं। आपण थोड्या वेळात भेटूया। तर गाईज आता आमचं जेवण झालं। जेवण झाल्यानंतर आम्ही 2 पेरू खाल्ले पिल्लूनी मी मीठ लावून, कारण जेवण असं मला भोपळा अजिबात आवडत नाही, पण आज मी भोपळा बनवला होता आणि तो पण मसाल्याचा भोपळा। ते हिरवी मिरचीच तरी मला थोडा आवडतो, पण मसाल्याचा कारण मला बाहेर जायचं होतं, त्यामुळे गडबडीत मग ते मसाल्याचा हिरव्या मिरचीच म्हणल्यानंतर ना लय वाटण भाजण करण हे करण एवढा माझ्याकडे वेळ नव्हता, म्हणून मी आपला साधा बनवला होता।
पण मला काही असं आवडलं नाही. आणि त्यात मी 2 भाकरी केल्या होत्या. 2 भाकरी आम्ही चौघांनी खाल्ल्या. म्हणजे आनंदी काय आमचं छोटंसं एवढं, पण आम्ही चौघांनी मिळून आता खाल्लं, मी पण खाल्लं, आनंदी दोघं. आणि आनंदीला औषध पाजलं. तर काय झालं आनंदीला, तर रात्रीपासून डिहायड्रेशन झालं होतं, जुलाब उलट्या. त्यामुळे दुपारी तिला सिटी क्लिनिकमध्ये नेलं होतं लहान मुलांच्या. आणि जोशी डॉक्टर, आमचे फॅमिली डॉक्टर, जोशी काय आहे ते, आणि दोषी डॉक्टर हो, तर तिथे नेलं होतं. आणि आता म्हणजे कार्यक्रम खरंच खूप छान झाला श्रावीचा. मम्मा मला लई शान वाटत होतं. क्या बिल्ली दिली मला काय भाजी घेतलं शिशाचं. आणि आमच्या आनंदीने तिथं आणखी कॅडबरी खाल्ल्या. आणि घरी पण केवढे चॉकलेट्स कॅडबरी घेऊन आली. नको नको खाऊ म्हटलं तरी खाल्ल्या. आणि आपल्याला पुगळीचं होते, आपण जात होतो तेव्हा इथं जात होतो. हां झोपा आता झोपा. आणि काही व्हिडिओची ब्लॉगची एंडिंग इथेच करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून जा. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय, टेक केअर. बाय. घेतलेलं आहे म्हणजे पेरू थोडं लाईटली, कारण आम्हाला जायचं आहे बाहेर त्यामुळे. आणि आता चला साडी वगैरे इस्त्री केलेली आहे. आता ती घालायची, पटपट आवरायचं, कारण 11:15 वाजलेले आहेत. नाना, मम्मी, काका, काकी ते 12पर्यंत येतो म्हटलेले आहेत. राशीनवरनं यायला तेवढा वेळ लागणार आहे. तोपर्यंत मी माझं आनंदीचं आवरून घेते. पण शेडने आणखी आंघोळ केली नाही, त्यांना थोडं बरं वाटत नाही आहे म्हणून. तर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आज तर कुठे जाणार आहोत आम्ही एवढे, तर नक्की कंटिन्यू करा. बघूया आज. चला गाईज, मी आणि पिल्लू मस्तच रेडी झालेलं आहे. हे बघा आमचे बबडा किती छान नटले ना, फ्रॉक 3 घातलेले आहे. तर आम्ही रेडी झालेलो आहे आणि आता आम्ही जाणार आहोत. तर शेट गेलेले आहे साईडवरती, तर ते येतेनच. तोपर्यंत आमचं आवरलेलं आहे. तोपर्यंत थोडंफार कामं आटपून घ्यायची आणि मग निघायचं. ओच्छा असं मला होतं, लागतं कुठे ना कुठे सारखं. आनंदी बॅग आवडते. आणि शेटचं कॅन्सल झालं. ते म्हणले तुम्ही जा पुढे. आणि मग आम्हाला यावं लागलं. पण आता आम्हाला लेटच होणार आहे. मॅप दाखवत होता आम्हाला 1:38चा टायमिंग आणि लग्नाचा होता तो 1:21चा टायमिंग होता. शेवटच्या मंगलाष्टकाला गेलो तरी बरं. नको ना इथंच थांब. जाऊ नको पुढे. आणि त्यानंतर मग आम्ही गेलो जेवणाला. तर जेवणाला बसलो होतो, पण लेट झालं होतं. मला सगळा मूड ऑफ झाला होता, कारण मला लवकर यायचं होतं आणि नवरी म्हणजे संपदाला वगैरे भेटायचं होतं. पण लेट झाल्यामुळे मग डायरेक्टली लग्न लावलं आणि नंतर इकडे आलो. आणि जेवणाला होतं पनीर, गुलाबजाम, जिलेबी, चपाती, पुरी, बरंच होतं. पण अगोदर मी घेतलं नव्हतं. तर गाईज आत्ता मी आलेलो आहे लग्नावरून. पण आल्यापासून आनंदीचं चाललेलं आहे द्राक्ष दे. आणि मी काय तिला दिली नाही आहे, खाऊ दे नाही म्हणून. पण मी इतके दमले ना, आता 4:15 वाजलेले आहे. 4:30 वाजता योगा आहे, पण माझ्यात करण्याची कॅपॅसिटी नाही आहे. पण मला तर बघावं करावं लागेल असं मला वाटते. पण पाणी भरपूर पिले त्याच्यामुळे मला काही होणार नाही, पण तरीही थोडा प्रयत्न करावा लागेल. आणि आधी चेंज करून घेते, अगोदर खायला देते आनंदीला मग. आणि लग्न खरंच खूप छान झालं. लग्नानंतर ना आम्ही भेटलो नवरीला, नवरीच्या आईला वगैरे. आणि मग नंतर निघालो. आणि जेवण वगैरे पण खरंच खूप छान होतं. जेवण केलं आणि आल्यानंतर ना मग आता जास्त पाणी घेतल्यामुळे मग हे व्हायला लागलं. जास्त पाणी प्यायल्यावरती होतं.
असं आता आमचं जेवण झालं. आम्ही बनवली होती मटकी आणि मटर मिक्स, भाकरी, शेटला चपाती, पोळी आणि आम्हाला भाकरी. तर आता आमचं जेवण झालं, भांडी वगैरे क्लीन झाली, सगळं किचन वगैरे आवरून झालं आणि आता आम्ही झोपणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर.